नमस्कार. हिंदू धर्मामधल्या प्रथा परंपरा यावर आपण सातत्यानं बोलत आलो आहोत आणि बोलत राहणार आहोत. या सगळ्या डाव्या लिब्रांडूंना हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी इथल्या प्रथांना बदनाम करणे आणि हे आमच्या धर्मात आधीपासून होतं असं सांगत राहणे याची सवय आहे. मुळात आमच्या धर्मग्रंथांमध्ये श्रुती स्मृती पुराणांच्या मध्ये काय लिहिलं आहे हे जाणून घेण्याची इच्छाच नाही. फक्त खराब आहे, वाईट आहे, चूक आहे एवढं सांगत राहायचं. हे सांगितल्याने काय होतं? हिंदू धर्मात येणाऱ्या नव्या पिढीला आमचा धर्म वाईटच आहे असं वाटायला सुरुवात होते आणि मग या वाईट वाटण्याच्या परंपरेतून ते आपल्या धर्मापेक्षा इतर धर्माकडे वळू लागतात. काही ध्रुव राठीसारखी मंडळी जैन झीला आवडणारे विषय मांडत हिंदुत्वात कशा वाईट चालीरीती होत्या हे सांगत राहतात. मग स्त्रियांचा विषय येतो. आपण तर स्त्रियांचा विषय अगदी खुलासेवार तपशीलवार सांगितलाय. मग येतो शूद्रांचा विषय, त्यांना कसं वागवलं गेलं होतं. मला वाटतं एक 2-3 भाग झालेत माझे आतापर्यंत हा शूद्रांचं स्थान या विषयावरती बोलून. म्हणजे मुळात ब्राह्मण वगळता अन्य वर्णांना अथवा ब्राह्मण क्षत्रिय वगळता अन्य वर्णांना फार मानाचं स्थान होतं आणि बाकी वर्ण म्हणजे फारच खाली गेलेले होते असं जे काही चित्र निर्माण केलं ना ते फार चूक आहे. हा, मधल्या एका काळामध्ये ही वर्णव्यवस्था अधिक भक्कम झाली होती. त्याचं कारणही तसंच होतं. त्याचं कारण होतं की परकीय आक्रमकं वाढलेली होती आणि या परकीय आक्रमण करणाऱ्या आक्रांतांनी या देशातल्या धर्मावरच आघात करायला सुरुवात केली होती. म्हणजे मुसलमान आले, वेगवेगळ्या भागातून आले, जे मुघल आले, सिकंदर आला, या सगळ्यांनी धर्मांतराची प्रक्रिया सुरू केली आणि मग आपला धर्म वाचावा यासाठी लोक धार्मिक विधींना आणि परंपरांना घट्ट चिटकून बसले. स्त्रियांवरती अन्याय होऊ नये म्हणून बालविवाहाची प्रकार सुरू झाला. लवकर अटपून टाका, करून टाका ही पद्धत सुरू झाली. परकीय आक्रमकांच्या वासनांध नजराच्या बळी आमच्या स्त्रिया पडू नयेत म्हणून त्यांना आत ठेवण्याची पद्धत सुरू झाली. ते बाहेरच पडू नयेत यासाठी लोक बघू लागले आणि आक्रमकांच्या भीतीमुळे तयार झालेल्या परिस्थितीला प्रथा परंपरा मानलं जाऊ लागलं. मुळात आमचा धर्म तसा नव्हता. शूद्रांच्या बाबतीतही हेच केलंय. मुळात गुलाम घेणे आणि गुलाम विकणे ही पद्धत कुठली होती? कधीच गुलाम दास हा शब्द नोकरी या अर्थाने आहे बरं का. गुलाम म्हणजे त्याचं एकत्रित मूल्य देऊन त्याला विकत घेतलाय आणि मग नुसत्या तुकड्यावर त्याला जगवलाय, भाकरीवर, असं नाही आहे. त्याच्या कामाचं मूल्य त्याला दिलं पाहिजे याची व्यवस्था बघितली गेलेली आहे. आम्ही याकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे परकीय आक्रमकांच्या राज्यांमध्ये, देशांमध्ये गुलाम पळवायचे. म्हणजे अगदी अमेरिकेत सुद्धा ही पद्धत होती. तो कोणता तो जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर, एक होता कार्वर नावाचं पुस्तक वाचलं असेल तुम्ही. त्या टोळ्या यायच्या, टोळ्या मजुरांना उचलून घेऊन जायच्या, त्यांचा विक्रय व्हायचा आणि त्यांना मजुरांना गुलामासारखं वागवलं जायचं. भारतातून नेलेल्या गुलामांना ब्रिटिशांची जहाजं वल्लविण्यासाठी खाली ठेवलं जायचं हे आपल्याला चांगलं ठाऊक आहे. म्हणजे आगगाडीत कोळसा टाकायला गुलाम नेले जायचे. जे काम ब्रिटिश करत होते ना ते काम, तो आरोप आमच्या बोकांडी टाकला गेला. यवनांनी गुलाम घेतले, गुलाम विकले, त्यांना त्यांच्या कामाचं योग्य मूल्य दिलं नाही, ते भारतातून नेले. आजही वेगवेगळ्या देशात भारतातून नेलेले गुलाम राहतात. आता ते तिथले रहिवासी झालेत. आफ्रिकन देशामध्ये भारतीय गुलामांची संख्या तुम्हाला चांगली दिसेल, कारण त्यांनी गुलामगिरी राबवली होती. आमच्याकडं असं नव्हतं. हे नव्हतं म्हणण्याला पुरावे आहेत माझ्याकडे.
म्हणजे उगाच मी काहीतरी बोलतोय अशातला भाग नाहीये, पुरावे आहेत माझ्याकडे. माझा धर्म अशा गुलाम करण्याला, विकण्याला परवानगी देत नव्हता. महाभारतातली उदाहरणं आहेत तो. म्हणजे महाभारतात ज्या दिवशी शिखंडीच्या समोर युद्धाला जायचं आहे याची जाणीव पितामह भीष्मांना झाली, तेव्हा ते आपल्या दासाला बोलून घेतात, गुलामाला नव्हे. त्याला आजपासून तू तुझ्या दास्यातून मुक्त झालाय सांगतात आणि त्याला योग्य धन देतात. तू तुझं आयुष्य जग असं त्याला सांगतात, नवा व्यवसाय कर असं सांगतात. म्हणजे आमच्याकडं दास्यत्व करणाऱ्या माणसांना वेतन देण्याची पद्धत होती. दास म्हणजे सेवक, गुलाम नव्हे. दास हा पगारी असतो, गुलाम विकत घेतलेला असतो. फरक आहे. दास्यत्व पत्करलं म्हणजे सेवा सुरू केली, सेवेच्या बदल्यात मोबदला मिळत असतो. गुलामांना मोबदला मिळत नाही. गुलामांना जगण्यापुरतं अन्न मिळतं, कारण त्याची किंमत दुसऱ्या कुणाला तरी देऊन त्याला विकत घेतलेलं असतं. आता पुरावा काय आहे की सेवा करणाऱ्या नौकरांच्यासाठी काय व्यवस्था केलेली होती बघा. हा एक श्लोक तुम्हाला मी दाखवतोय. 7व्या अध्यायातला 126वा हा श्लोक आहे. नीट बघा. या श्लोकाचा अर्थ तुम्हाला मी आता समजावून सांगतो. झाडणे, साफसफाई, सारवणे, जमीन शेण टाकून सारवणे, पाणी भरणे इत्यादी काम करणाऱ्या माणसांना, झाडणे, साफसफाई करणे, सारवणे, पाणी भरणे या काम करणाऱ्या माणसांना रोज, किती, रोज 1 पण वेतन द्यावे. रोज 1 पण वेतन द्यावे हे लिहून ठेवलंय. दुसरं, नुसतं 1 पण वेतनावर जमत नाहीये. दुसरं सांगितलंय त्याला त्याची गुजराण करण्यासाठी दरमहा धान्य द्यावे. पैसे देऊन नाही भागत. फक्त 30 पण मासिक वेतन संपलं काम असं नाही, दरमहा धान्य द्यावे. पुढे अजून आहे. म्हणजे असं नाही होत की धान्य दिलं 1 पण रोज 1 वेतन दिलं म्हणून भागलं काम. त्याला 6 महिन्यात 1 वेळेला, असं वर्षात 2 वेळेला, 6 महिन्यात एकदा 2 जोड कपडे, वर्षात 4 जोड कपडे द्यावेत. म्हणजे एका वर्षात त्याला 4 जोड कपडे, जोड, 1 ड्रेस द्यावा नाही, एक वस्त्र द्यावं असं नाही. सदरा आणि धोतर असं असेल तर जोड द्यावं. आपल्याकडं आजही महाराष्ट्रात धोतर जोड दिला जातो. काय केलं? धोतर जोडा दिला जातो. वस्त्र द्यावेत 4 जोड वर्षात, दरमहा धान्य द्यावं आणि 1 पण रोज द्यावा, रोज वेतन द्यावं. याच्यापेक्षाही पुढचा अजून एक श्लोक आहे, तो महत्वाचा आहे. त्यात म्हणतात की असा सेवक आजारी पडला आणि त्याला त्याचं निश्चित काम करता आलं नाही तर पुन्हा तो कामावर आला बरा होऊन, तर आजारी पडलेल्या काळातील त्याचे वेतन कापू नये. आपल्याकडं CL, PL, EL आहेत ना, पेड लिव्ह, कॅज्युअल लिव्ह, अर्न लिव्ह, सिक लिव्ह, किती प्रकार आहेत. तो आजारी पडला, तो काम करू शकला नाही तर त्याचं वेतन कापू नये. त्याला पूर्ण वेतन द्यावे आणि त्याच्याकडून उरलेलं काम करून घ्यावं असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊ, काही गोष्टी जरा स्पष्टच केल्या पाहिजेत. देव, अतिथी आणि सेवक, श्लोक 72वा अध्याय 3. देव, अतिथी आणि सेवक. सेवक आहे देव, आलेला पाहुणा. पाहुणा कोणता ते मागच्या वेळेला आपण बघितलंय. अतिथी आणि सेवक यांना जो
अन्न देत नाही तो श्वास असूनही मृत्यू पावल्यासारखा आहे असं सांगितलंय. म्हणजे आपल्या सेवकाची पूर्ण काळजी घ्यावी, त्याला अन्न द्यावं, मासिक अन्न द्यावं, रोज एक पण वेतन द्यावं आणि 4 जोडी कपडे वर्षात द्यावेत हे सांगणारे आमचे ग्रंथ अन्याय करत होते असा दावा कशावरून केला जातो आणि आत्ता सांगतो हे सगळं मनुस्मृतीत लिहिलंय. मनुस्मृती वाईट होती का हे तुम्हीच ठरवा. नमस्कार.